50% आतच आरक्षण देऊ। ओबीसी आरक्षण आणि मग प्रभाग रचना या मुद्द्यांवर जेव्हा ही चर्चा झाली तेव्हा आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षणामुळे जी 50% मर्यादा ओलांडली जाते अशी तक्रार आली। तिथे 5 जिल्ह्यांमधलं ओबीसी आरक्षण रद्द करण्यात यावं अशी न्यायालयामध्ये याचिका, जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, ही याचिका मूळ याचिका होती। पण मार्च 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाकडून निर्णय आला आणि या ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली। ही स्थगिती संपूर्ण महाराष्ट्रासाठी होती। मग ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या का? तर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायला राज्यभरातनं विरोध झाला, कारण सर्व ओबीसींचं म्हणणं होतं की आरक्षण हवंय। मग ओबीसींची संख्या काय ते निश्चित करायला सरकारकडून बाठी आयोगाची स्थापना झाली। बाठी आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्था निहाय ओबीसींची आकडेवारी दिली गेली। मग 20 जुलै 2022 ला सुप्रीम कोर्टानं बाठी आयोगाचा अहवाल स्वीकारला, ज्याच्यामध्ये शिफारस होती की 50% मर्यादा ओलांडली जाणार नाही, म्हणून 50% मर्यादेसह निवडणुका घेण्याचा मार्ग त्यावेळेस मोकळा झाला होता। पण निवडणुका तेव्हाही झाल्या नाही, कारण याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा काही याचिका दाखल केल्या गेल्या होत्या। मग त्यावर सुनावणी सुरू झाली। मग 6 मे 2025 ला बाठी आयोगाच्या अगोदर जी परिस्थिती होती, म्हणजे 2022 च्या अगोदर जी परिस्थिती होती त्यानुसार निवडणुका घ्यायला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली। 8 जुलै 2025 ला सगळ्या जिल्ह्यांमध्ये, माफ करा, कालच्या निकालानुसार सगळ्या जिल्ह्यात पूर्णपणे ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग हा मोकळा झाला सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार।